हॅलो डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर मोहित, डायरेक्टर ऑफ नोबेल अकॅडमी. मी तुमच्यासाठी एक नवीन कोर्स घेऊन येत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 10 सायन्सचा पूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे, तोही एकदम फ्री मध्ये. ओके, तर आपण 10 सायन्सची थोडक्यात ओळख करून घेऊया. जो सिलेबस आहे त्याचा एक शॉर्ट व्ह्यू घेऊया. ओके, तर तुमच्या 10 सायन्स मध्ये 2 पार्ट आहेत, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये 10 टॉपिक्स आहेत, 10 चॅप्टर्स आहेत, आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण 10 टॉपिक्स आहेत. ओके, तर पहिल्या पार्ट मध्ये जे 10 टॉपिक आहेत त्यांचं पण आपण डिवायडेशन केलेलं आहे की इन फ्युचर ते आपल्याला यूज होईल. तर ह्या 10 चॅप्टर पैकी 5 चॅप्टर जे आहेत ते प्युअर केमिस्ट्रीचे आहेत आणि 5 चॅप्टर जे आहेत ते फिजिक्सचे आहेत. तर कोणते 5 चॅप्टर हे केमिस्ट्रीचे आहेत आणि कोणते 5 चॅप्टर फिजिक्सचे ते आपण बघू. तर पहिल्यांदा आपण केमिस्ट्रीचे टॉपिक बघूया. तर केमिस्ट्रीचे 5 टॉपिक असे आहेत: पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, हीट, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड्स. ओके, तर राहिलेले फिजिक्सचे 5 टॉपिक आहेत, जसे की ग्रॅव्हिटेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस आणि स्पेस मिशन्स. हे 10 टॉपिक फर्स्ट पार्टचे. तर आपण सेकंड पार्ट बघूया. सेकंड पार्ट जो आहे तो पूर्ण बायोलॉजी रिलेटेड आहे. तर बायोलॉजी मराठीमध्ये जीवशास्त्र म्हणतात, त्याच्या रिलेटेड आहे. 11वी 12वी ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला स्पेशल सब्जेक्ट राहील बायोलॉजीचा. तर तो सब्जेक्ट शिकण्यासाठी आपल्याला हे टॉपिक, हा सेकंड पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण काय करूया, सगळ्या सिलेबसचा थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊया. म्हणजे प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय दिलं आहे, आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर पहिला धडा आहे तुमचा फर्स्ट पार्ट मधला ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्रॅव्हिटीचा शोध कसा लावला, ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला? न्यूटनने लावला. तर ते आपल्याला शिकायचं आहे. आणि ग्रॅव्हिटीच्या रिलेटेड ज्या कन्सेप्ट्स आहेत, समजा केपलर्स लॉ, एस्केप वेलोसिटी. ओके, तर हे आपल्याला ग्रॅव्हिटेशन मध्ये बघायचं आहे. आणि नंतरचा टॉपिक आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर या टॉपिक मध्ये तुम्हाला जे एलिमेंट आहेत, समजा हायड्रोजन, हेलियम वगैरे इत्यादी, तर त्यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या सायंटिस्टनी कसं केले, तर हे तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये शिकायचंय. तसेच मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याच्याबद्दल पण शिकायचंय. नंतरचा टॉपिक आहे केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन. तर यामध्ये केमिकल रिएक्शन, त्यांचे प्रकार आणि केमिकल रिएक्शन ह्या कशा तयार केल्या जातात, बॅलन्स कशा केल्या जातात, हे तुम्हाला या चॅप्टर मध्ये बघायचंय. नंतरचा आहे तुमचा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट त्याच्याबद्दलचे वेगवेगळे रूल आहेत, थंब रूल. ओके, तर ते यामध्ये बघायचंय. आणि नंतरचा टॉपिक आहे हीट आणि त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट. नंतरचा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्रॅक्शन कसं होतं, तर तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये रिफ्लेक्शन बघितलं असेल. ओके, तर इथं तुम्हाला रिफ्रॅक्शन बघायचंय. तर त्याच्यामध्ये अजून आतमध्ये जर बघितलं तर रेनबो कसा फॉर्म होतो, म्हणजे इंद्रधनुष्य कसा तयार होतो, हे पण तुम्हाला या टॉपिक मध्ये शिकवलं जाईल. नंतरचा टॉपिक आहे लेन्सेस. तर लेन्सेसद्वारे इमेज कसे तयार होतात हे तुम्हाला या टॉपिक मध्ये शिकायचंय. नंतरचा आहे मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे त्याच्यामध्ये मेटलचा अभ्यास होतो, जे धातू आहे धातूंचा अभ्यास होतो. तर मेटलवर वेगवेगळ्या गोष्टींचा कसा परिणाम होतो, मेटल कसा रिॲक्ट होतो, उदाहरणार्थ पाण्यासोबत कसा आहे, हायड्रोजन वॉटर सोबत कसा रिॲक्ट होतो, हे तुम्हाला मेटलर्जी मध्ये शिकायचं आहे. नंतर आहे कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बन पासून तयार झालेले जे पदार्थ आहेत, कंपाऊंड्स आहेत, त्याला कार्बन कंपाऊंड्स म्हणतात. ते आणि त्याच्याबद्दल शिकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला IUPAC द्वारे नॉमेनक्लेचर कसं करायचं हे पण तुम्हाला शिकायचं आहे. नंतरचा सगळ्याचा शेवटचा टॉपिक आहे स्पेस मिशन्स. स्पेस मिशन्स म्हणजे काय, समजा भारताने स्पेस मध्ये एखादं मिशन सोडलं, समजा चंद्रयान सोडलं, तर ते झालं स्पेस मिशन. तर स्पेस मिशन्स म्हणजे काय, परत सॅटेलाइटचे प्रकार, सॅटेलाइट लॉन्चिंग, वेगवेगळ्या व्हेइकल असतात, म्हणजे व्हेइकल असतात त्याच्याद्वारे सॅटेलाइट लॉन्च केली जाते, हे तुम्हाला शिकायचंय स्पेस मिशन्स मध्ये. ओके, नंतरचा आपला पार्ट सेकंड आपण बघितला. तर पार्ट सेकंड मध्ये 10 टॉपिक आहे. पहिला टॉपिक आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन.
तर याच्यामध्ये तुम्हाला हेरिडिटीचा अर्थ, ओके, तसेच DNA, RNA, परत इव्होल्यूशनचे जे एव्हिडन्स आहे म्हणजे जे पुरावे आहेत, डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही पण बघायची आहे, लामार्किझम पण बघायचं आहे, ओके. आणि नंतरचा टॉपिक आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे एनर्जी कशी तयार करतात, ओके, ही एनर्जी कशी तयार करतात हे पण आपल्याला शिकायचं आहे. परत त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन म्हणजे पेशीचं विभाजन कसं होतं हे पण तुम्हाला शिकायचं आहे. नंतरचा टॉपिक आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. तर ह्या पार्ट सेकंड मध्ये रिप्रोडक्शनचे वेगवेगळे प्रकार, उदाहरणार्थ असेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन हे तुम्हाला शिकायचं आहे. तसेच सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत ते पण शिकायचं आहे. आणि रिप्रोडक्शन मध्ये ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती घ्यायची आहे, ओके. नंतरचा टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट कसं करायचं हे या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पेसीज शिकायच्या आहेत, उदाहरणार्थ इंडेंजर स्पेसीज, ज्यांचं कॉन्झर्वेशन केलं तर ठीक आहे, नाहीतर त्या लुप्त पावतील अशा स्पेसीज आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे, ओके. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी, तर ह्या ग्रीन एनर्जी मध्ये ग्रीन एनर्जी म्हणजे काय, तसंच सोलार एनर्जी, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी हे शिकायचं आहे, ओके. नंतरचा टॉपिक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन कसं केलं आहे, पूर्ण 5 वर्गामध्ये क्लासिफिकेशन आहे. ते 5 वर्ग, ते 5 किंगडम आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, उदाहरणार्थ बॅक्टेरिया, फंगाय, हे आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. तर आपल्याला स्टेम सेल बद्दल आणि बायोटेक्नॉलॉजी बद्दल, बायोटेक्नॉलॉजी यूज काय काय आहेत, उदाहरणार्थ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन साठी, ऑर्गन तयार करण्यासाठी, ओके. तर हे आपल्याला सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजे काय, जे फॅक्टर्स आहेत त्यांचा इफेक्ट होतो सोशल हेल्थवर, तर ते फॅक्टर्स कोणते आहेत. तसेच ट्रेस म्हणजे काय, ट्रेस मॅनेजमेंट आपण कसं करायचं हे आपल्याला सोशल हेल्थ म्हणजे शिकायचं आहे. नंतर लास्टचा जो टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट, खूप छान टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला निसर्गामध्ये जे वेगवेगळे डिझास्टर होतात, मराठीमध्ये त्याला आपत्ती म्हणतात, उदाहरणार्थ भूकंप आला, पूर आला, सुनामी आली, ओके. आता मॅन मेड पहलगाम हल्ला झाला, हा पण कशामध्ये येतो, डिझास्टर मध्ये येतो, ओके. तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, डिझास्टर येण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे आणि आल्यानंतर काय केलं पाहिजे, ओके. तर हे शिकायचं आहे. तसेच फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक उपचार आपण काय केला पाहिजे हे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. तर हा तुमचा झाला पूर्ण 10th सायन्सचा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू, ओके. तर आपण काय करूया, पुढच्या लेक्चर पासून तुमचा पार्ट सेकंड चालू करूया. दर आठवड्याला तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओज येतील, त्यासाठी तुम्ही तयार राहा. लेक्चर बघताना नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचं, ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या नोट करून घ्यायचं. आणि हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.